कावेरी आधी ना सगळ्यांका हळदी कुंकू लावायचा मग हे वाण द्यायचा. हा वाण या बघ या वाण. हा माई माई काय रे काय झाला? झाला ता हळदी कुंकू होतला पण तू सगळ्यांका आमंत्रणा दिलंस ना? ती ती रवलिया आता कोण रावला? ती सरिता वहिनी रवलिया. मी तिका बोलून आणतोय. थांब पंडू जाऊ नको. अरे ज्यांनी ह्या घराचा इच्छा केल्याने नाही ज्यांका या घराच्या रीतीभातीचा काय पडलेलं नाही त्यांचा नाव पण नको ते येऊक नको. आणि आता परत या घराचं उमरो ओलांडता कामा नाही त्यांनी. याक पातळा धड नाही त्यातल्या त्यात ह्या बरा वाटता. म्हातारे वाड्यातच हळदी कुंकू घालतस काय? आणि माझा हळदी कुंकू असताना मका वाड्यातून बाहेर काढलंस तू विसरलं असशील पण मी आयुष्यभर विसरणार नाही. गो सरिता झाला की नाही? येत आहे हा आता वाटतस हा नायकांच्या घरची मालकीण. गो खाय गेलो ग. हो कामा काय कमी असतं ते का? अण्णा गेल्यापासून या वाड्याचे व्यवहार सगळे तेच तर बघतो. होय गो तुझं गो गावात फिरताना ना अण्णाच सारखंच दिसता. मग या वाड्याचे मालकच असत ते. छायाताई अहो तुमचा खोलीत काहीतरी काम होता ना? माझा कसला काम? अहो छायाताई कळत कसा नाही तुमका कार्यक्रम काय असा आणि तुम्ही काय करणार असाय बसून? हे इले तर माहिती आहे ना काय करतील ता? हळदी कुंकूक सुरुवात करूया आपण. काय गो ह्या मंगळसूत्र कधी केलं? हल्लीच घेतलंय मी ना. नको नकोच म्हणी होते पण आमचे हे सरळ पेढीवर घेऊन गेले आणि म्हणाले तुका जा आवडत ना त्याच्यावर हात ठेव. मग काय आपला मी घेतलंय आपलं ह्या बघा. होय तर चांगलाच उठून दिसता. काय गो ते साशियाचा पण असाच होता ना? होय 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 आयनच बघून घेतलंय मी. आपण ना हळदी कुंकूक सुरुवात करूया उगीच कसा उशीर नको. सरिता गो सरिता अगं कपाटात माझा मंगळसूत्र काही दिसणार नाही. माका काय माहित? अहो तुमचा मंगळसूत्र तुमकाच माहिती ना. तुमका काय करूचा आता मंगळसूत्र? अगं असा कसा बोलतोस? मंगळसूत्र असा आता गळ्यात घालणे नाही म्हणून काय झालं? जपूक व्हाया ना. हळदी कुंकू लावून घेते मी. गो सरिता अगो या मंगळसूत्र तुमचा नाही या. माझ्या आमच्या ह्यानी केलेला आता. अगो माझो दागिनो मी ओळखू शकणार नाही काय? अगो माझाच मंगळसूत्र असा आहे. दिता मंगळसूत्र दे. तरी मी मगाशी बोललंय ना इंदूचा मंगळसूत्र असाच होता. आता मंगळसूत्र घेऊन काय करूचा तुमका? तुमच्या मंगळसूत्राचं धनी तर वर गेलो ना काय करूचा व्यसन घालून? अगो सौभाग्य होता माझा आणि माझ्या घोवाची शेवटची आठवण तुमच्या तावडीत देऊचोय नाही मी. दिता मंगळसूत्र. घेवा घेवा घेवा. अशी ना 10 मंगळसूत्र बनवून मी. तुम्ही काय मजा बघू केलास? लावा झाला हळदी कुंकू एवढाच होता. काय भला होता ना या घरात. प्रत्येक वेळी किलाच करू गो. जावा जावा. झाला तुमच्या मनासारखा? काय चालला? बरं झालं तुम्ही इलात. ही थेरडी तुम्ही असलात ना की गप असता मान खाली घालून आणि तुमचा पाऊल बाहेर पडला ना की अवसाने काही का. माझं माझं मंगळसूत्र काढून घेतला. का म्हणाल नाही मी नंतर देतय तर ऐकूक तयार नाही. मग आत्ताच्या आत्ता दे.
अगं काय सांगतस ते का? खोटा बोलते मी खोटारडास आहे? बघा बघा तुमच्या आवाज काय बोलता बघा. तुमका माहिती आहे ना हिची सवय. कायच्या सुनेक एक दागिनो घालून दिला नाही. आता तर मंगळसूत्र काढून घेतल्यात. तर आपण हळदी कुंकाच्या दिवशी कशा राहायचं या घरात? सांगा ना कशा राहायचं घरात? हो काप आहे ता मंगळसूत्र आहे का ते? हाय, मी नाही द्यायचंय. धी म्हणताय ना? अशी नाही ऐकूची ती. घेवा तिच्याकडनं. नाही द्यायचंय मी. पाया पडते मी तुझ्या. गीता मंगळसूत्र नाही द्यायचंय मी. नाही, मी नाही द्यायचं. घरातलं सगळं ऐकलंस. आता मंगळसूत्र नाही ऐकून द्यायचंय मी तुला. हिंदू नाईक अजून काय पण विसरले नाही मी. काय काय जातस? वाड्यार किती? माझ्या हळदी कुंकाच्या दिवशी तुमच्या आवशीनं आपल्या दोघांका घरातून बाहेर काढला ना. आणि आज नवीन घर बांधला निया. हळदी कुंकू ठेवला निया. ढकली सून इलिया ना. मी पण सून असय नायकांची. नाही त्या म्हातारीच्या नाकावर टिचून या कपाळावर हळदी कुंकू नाही घेऊन इलाय ना तर नावाचा सरिता नाईक नाही मी. लक्षात ठेवा. सरिता काय गो खाली चाललंय इतक्या नटान? खय जाते म्हणजे वाड्यावर जातय. बाय माझ्या किती वर्षांगो. थांबा तुका हिशोब करून सांगताय किती वर्षांता. सासू घेत मा वाड्यावर. गेल्या वेळेक माझ्या तोंडार दार बंद केला. आता दार उघडला नाही ना तर दार तोडून आत जाईन. हे म्हातारे दरवाजा उघड नाही तर तोडून टाकेन. काय रावला नाही हा तुझा? किंवा घोवान मका गडासारखं राबवल्यान. पण आता हाय सर मी मालक असं आहे. अण्णा नाही. दरवाजा उघड. दिता मंगळसूत्र. दरवाजा उघड म्हातारे. दत्ता अरे काय करतोस तू? गो चुप. दत्ता अरे पण तुझी आवाज हसती. मग या आऊस आणि पोरामध्ये बोलायचं नाही. तिनं केल्यान काय? नुसतं मंगळसूत्र तर घेतल्यात ना. तुम्ही मध्ये बोलू नको हा. 2 टाइम गिळूक गावता ना तेव्हाच तोंड उघडायचा. आज जा. हो म्हातारे बघा आधी. हा उघडा दार. हे म्हातारे मी विकलाय ना सगळा होय ना. हे ह्या मंगळसूत्र पण विकणार. हो वाडो पण विकणार. कोण माझं काय बिघडवणार नाही. दरवाजा उघड. दिदा मंगळसूत्र. नाही द्यायचंय. म्हातारे हा आहे. हो पोटचं पोर असा त्याच्यावर कोयतो उगारतास. पोरगो असा ना म्हणान गळ्यावर सून नाही फिरवलंय. पण आता पापाचं घडो भरलो असतात ना तर ता पण करतले. अरे काय केलंय नाही मी तुझ्यासाठी. पण बायलेच्या ताटाखालचा मांजर होऊन तिच्या स्वार्थासाठी स्वतःच काय करून घेतलंस तू. या घरासाठी जा काय केलंस ना त्या सगळा स्वतःच्या हाताने मातीत मिळवलंस. बापूस गेलो तेव्हा सगळा हातात घेतलंस. अभिमान वाटलो मका. पण ता सगळा सांभाळूची बुद्धी नाही होती तुझ्याकडे. बापाशी सारखंच वागूक लागलंस. दारूत बुडलंस. एवढाच नाही केलंस. माधवाच्या बायलेन जा काय केला ना त्याचा सगळा खापर माधवाच्या माथ्यावर पडून सारखं सारखं दम भरून ते का कोळ लावला तू.
दारी बाई, स्वतःच्या लेकीचो सौदो केलास तू. काय जातो तुकडो असणारो माझो दत्ता, उलट्या काळजाचो निघालो. घरातला सगळा दागदागिना भांडी कुंटी विकलस आणि आता माझ्या मंगळसूत्रावर डोळो हा. पण ता मी इकूक देऊचाय नाही तुका. रवलो प्रश्न घराचो. अरे घर इकूचा तर सोड, या घरात रवाब देऊचा नाही मी तुमका. या घरावर तुमचा काही एक अधिकार नाही. हा निघा हसून, निघा म्हणताय ना. माझ्या हसून काय बरा वाईट व्हायच्या आधी निघा हसून. निघा 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 म्हणताय ना. निघा निघा निघा. हमिष्ट झाली म्हातारी, स्वतःच्या हिला घराबाहेर काढतास. देवा, अरे काय नशिबात वाढून ठेवलंस रे माझ्या. एक झील खुळो झालो, दुसऱ्यांकडे पाठ फिरवल्या आणि एका मीच करा सून हाकलून दिले. कैच्या पापाची शिक्षा देतोस तू माका, कैच्या पापाची शिक्षा देतोस. बघताय ना, ह्या सगळा खय घेऊन जाता. उद्या काय झाला ना तर कोण नाही यावचा बघू. रवी एकटीच. चला हो, चला जेवा जेवा इकडे. काढा आणखी दात काढा. घरातल्या माणसांका घराबाहेर ठेवून हळदी कुंकू घाला. कलयुग रे बाबा, कलयुग. काय म्हणायस? थांब. काय बोलतोस गो? जीभ हासडून हातात देईन. डोका ठिकाणावर असा तुझा? माझा डोका ठिकाणावर असा, पण तुमची डोकी ठिकाणावर असत काय? हा, घरात हळदी कुंकू ठेवलास आणि माका नाही बोलवलास. आणि या कोण म्हणजे? माझी सून असा. मग मी कोण? हा, माझा पण अधिकार असा घरावर. हा, आणि माका पण मान होयो. आणि माका मान नाही दिलास ना तर माझं मान बरोबर मिळवतलंय मी. हा, काय चाललंस? या बरा परत हुता तसा लावून घेतलास. चालता वयसून गो, चालता. सरिता, तू या वाड्यात पुन्हा पाऊल ठेवणार नव्हतीस, तरी आलीस. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला या वाड्यातून हकलून दिलं होतं. पण आता या वाड्यात मी राहणार आहे अण्णांसोबत. या वाड्यात मी कुणालाच सुखी राहू देणार नाही. घर बाकी चांगला केलास. हा, लोय पैसो इलेलो दिसता. तुझ्या जीवावर नाही केलेला हा, माझ्या अभिरामान केलेला हा. आणि आज त्याच्या बायलेचा हळदी कुंकू असा. हळदी कुंकू ठेवलास? के बाय 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 बाय. आणि हळदी कुंका फिका बोलवला. गो सरिता, तुमचा काय ह्याचा आपसात मिटया, यात आमका नको ओढू. चला गो. बघ आमचं आम्ही मिटवतो. जावा तुम्ही, जावा. सरिता, काय चालला या? नव्हता त्या सगळा गिळून बसलस, आता परत सगळा काय गिळा केलंस? अभिराम, अरे वृंदेव्र परण. काय काय बोललास? काय बोललास? कैसली भाषा बोललास? जा काय असत ना तर स्पष्ट बोल, स्पष्ट बोल. कोणात बोलायचं नाही. अगं वहिनी, ती काही नाही बोलली आहे. तिने फक्त मला विचारलं कोण आहेस तू, आणि ती केरळ मधली आहे, तिथली भाषा बोलते. बाय माझे, केरळावर ना घेऊन इलच आहे का? तू काय करूचा? काय करूचा म्हणजे ते का सांगूक नको कोण असं मी ता? अगं वहिनी, मी ना तू नस या घराची. मी तुझ्या गोवाचा ना सगळा केलंय मी. माझ्या गोवान तुझ्या गोवाच्या शिक्षणासाठी काय काय केलं ना विचारते का? वहिनी सोड. मी कधी नाही म्हंटल, मला सगळं मान्य आहे. पण हा वाद कशासाठी?
कावेरी तू बाहेर चल माझ्यासोबत. बस इथेच बस, आत नको येऊ. सगळी नाटकाचं मास्तर. कसली नाटका गो, कसली नाटका? हा नाटका नाही तर काय, या सगळ्या कित्यात चालला तर माका काय कळणार नाही. मग आताच किती येले अभिराम भाऊजी? माका सांगा, ह्या वाड्यात तुमका एकट्याकच राहायचा ना? अगं असं काही नाहीये, आपण सगळे राहू या वाड्यात. किती होई ही? आई आमका पण ह्या घरात आता काय रवाचा ना या, पण या घरातलं हक्क काय मी आता सोडूचही नाही. मी सांगण ठेवता या, माझ्या नादाक लागू नको. यो काय तो वाडो आहे का, आणि आमचं वाटो आमका देवा. वाटो मिळतलो नाही. भया असला ना, ह्या हळदी कुंकू घे. माका हळदी कुंकू नको आ. माका माझा वाटो हवा, वाटो. ए चालती हो, हे माझं घर आहे. बाहेर नाही गेलीस ना तर कोंबडी सारखी तुझी मान पिरगळून टाकेन मी.